प्रकरण 11. तो जर सुखकर्ता तर मग विघ्नाची का वार्ता? वाईट का बरं घडतं? भूकंप, वादळ असं काही झालं की लोक म्हणतात, कोण हा अन्याय? बिचाऱ्या गरिबांच्या नशिबाला काय हे? त्यांनी कुणाचं घोडं मारलंय? त्यांनी कुणाचं काय घोडं मारलंय? कोणा सज्जनाला यातनामय मरण आलं की कुणी दुर्जन मात्र ठणठणीत दिसला की लोक म्हणतात, सरासर अन्याय आहे हा. जगात न्याय मुळी उरलाच नाही. जगात निसर्गतः आपोआप होणारा अन्याय असतो असं वाटणं स्वाभाविक आहे. चांगल्याला पुण्याचं फळ मिळायला हवं आणि वाईटाला त्याच्या पापाचं. ऑस्कर वाइल्डच्या द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अनसेट या नाटकात मिस प्रिझम आपल्या कादंबरीबद्दल सांगत आहे. शेवट सुखांत आहे ना ग? असं विचारल्यावर ती म्हणते, असंच तर असतं कथा-कादंबऱ्यात. शेवटी सज्जन सगळे सुखात राहतात आणि दुर्जन दुःखात. कथा-कादंबऱ्यात असत असेल, पण वास्तव वेगळं असतं. सज्जनांच्याही वाईटाला वाईट साईट येतं का मिस? प्रिझमच्या कादंबरीसारखं सगळं गुलाबी का नसतं? वाईटमुळे घडतंच का? अनेकांना असं वाटतं की देवाने मोठ्या उमेदीने हे न्यायी परिपूर्ण जग निर्माण करायला घेतलं, पण काहीतरी घोटाळा झाला आणि अन्यायाचा, दुःखाचा शिरकाव झालाच. या घोटाळ्याबद्दल विविध कल्पना आहेत. पश्चिम आफ्रिकेतल्या डोगोन टोळीवाल्यांच्या मते विश्वनिर्मितीच्या वेळी ब्रह्मांडाच्या अंड्यातून जुळी बाहेर पडली. दोन्ही एकदम जन्मली असती तर प्रश्न नव्हता. पैकी एक जरा लवकर बाहेर पडलं आणि सगळं ओमफस झालं. इथूनच दुःखाला सुरुवात झाली. मृत्यूबद्दलही अशा अनेक लोककथा आहेत. आफ्रिकेतल्या अनेक टोळ्यांच्या मते देवांनी माणसाला अमरत्वाचा वर सरड्यामार्फत पाठवला होता, पण हा सरडा इतक्या संथ गतीने निघाला की मृत्यूचा शाप घेऊन येणारी चपळ पाल आधीच पृथ्वीवर पोहोचली. आणखी एका पश्चिम आफ्रिकी लोककथेनुसार अमरपट्टा आणला, पण अमरपट्टा एका बेडकाने तर मृत्यूचा पाश एका कुत्र्याने. अर्थातच कुत्रं आधी पोहोचलं. हे खरं तर मला कोड्यात टाकणार आहे. क्रम कोणता का असेना, विघ्नाची वार्ता ही शेवटी विघ्नाचीच वार्ता. आजार, रोगराई हे एक खास प्रकारचं दुर्दैव. त्यामुळे याभोवती मिथक कथाही भरपूर. एक महत्त्वाचं कारण म्हणजे परवापर्यंत आजार हे एक मोठंच गूढ होतं. आपल्या पूर्वजांच्या आयुष्यात पदोपदी धोके होते. सिंह, मगरी, शत्रूचे हल्ले, दुष्काळ, पण हा सगळा आमने-सामने खेळ. यातला धोका उघडणे जाणवायचा, समजायचा, पण आजारांना मारा. देवी प्लेग, मलेरिया ह्या साऱ्या अदृश्य शक्तीच अचानक बेसावध क्षणी घाला घालणाऱ्या. बचाव शक्यच नाही. अशा आजार उद्भवतात कसे हे केवढं भाग्यवह गूढ होतं. तळमळत मृत्यू दाढेचा असह्य ठणका, देवीचे विद्रूप करणारे वर्ण, हे कोणत्या पापाचं फळ म्हणून नशिबी येतं एखाद्याच्या?
आरोग्याची कारणं शोधताना आणि आरोग्याची गुरुकिल्ली शोधताना अंधश्रद्धा फोफावल्या. यात नवल ते काय, अगदी परवापर्यंत कित्येक आफ्रिकी जमातीत कोणी आजारी पडलं की कोणी करणी केलं आहे का याचा शोध तत्काळ सुरू होई. बाळ तापलं कारण कुणीतरी मांत्रिकाकरवी करणी केली असणार, किंवा जन्माच्या वेळी घातलेला बोकड अजून कापायचा राहिलाय, किंवा पायात असलेल्या हिरव्या सुरवंटावर थुंकायचं राहिलं सकाळी. त्यामुळे त्यातल्या दुरात्म्याची ही कयामत असणार. प्राचीन ग्रीसमध्ये आजाऱ्याला रात्रभर आरोग्य देवतेच्या अस्क्लेपिसच्या पायाशी ठेवत. त्यांची अशी श्रद्धा होती की देव स्वतःच आजाऱ्याला रोगमुक्त करेल, किंवा त्यांच्या स्वप्नात येऊन उपचाराचा दृष्टांत देईल. अनेक रोगी आजही लोर्डू सारख्या तीर्थस्थळी जातात आणि तिथल्या पवित्र कुंडात रोगमुक्तीच्या आशेने आंघोळ करतात. गेल्या 150 वर्षांपर्यंत लोकांच्या सामुदायिक स्नानाने संसर्ग होण्याची शक्यता जास्त. गेल्या 150 वर्षात 150 कोटींनी तर मोठ्या आशेने लोर्डूच्या कुंडात स्नान केलं असेल. बहुतेकांच्या व्याधी किरकोळ असतात, त्या आपोआप बऱ्याही होतात. स्नान निमित्त मात्र ठरतं. ज्या हिप्पोक्रेट्सच्या नावाने आजही डॉक्टरांना नीतिमत्तेची शपथ दिली जाते, त्या वैद्यकीच्या ग्रीक पितामहाला असं वाटतं की बरेचसे आजार हे भूकंपामुळे होतात. मध्ययुगीन माणसांनी आजार आणि ग्रहगतीचाही संबंध जोडला होता. ह्या ज्योतिषनामे तथाकथित शास्त्राचे आजही विपुल भक्त आहेत. आरोग्याबद्दल ख्रि. 5व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत असा सगळ्यात दीर्घकाळ टिकलेला गैरसमज म्हणजे 4 ह्यूमर्स आणि त्यांची करामत. ब्लॅक बाईल, येलो बाईल, रक्त आणि कफ हे ते 4 ह्यूमर होय. या साऱ्यांच्या संतुलनात उत्तम आरोग्य साधलं जातं अशी कल्पना होती. आजही अनेक भोंदू हीलर्स ह्यूमर चक्र, एनर्जी वगैरे विज्ञान विसंगत परिभाषा वापरतात. तुमच्या भोवती हातवारे करून संतुलन साधण्याचा आव आणतात. ह्या 4 ह्यूमर्सच्या कल्पनेने कोणी व्याधीमुक्त झालं नाही. तसेच रक्तमोक्षणासारखे उपचार सोडता फारसा तोटाही झाला नाही. रक्तमोक्षणात रुग्णाची शीर कापून एका जास्त पण परंपरागत ज्ञानावर इतका ठाम विश्वास होता की ही पद्धत सश्रद्धपणे मनोभावे वारंवार वापरली जायची. उपचार म्हणून तर हे केलं जायचंच, पण काही वेळा तर आजारी पडू नये म्हणून आधीच रक्तमोक्षण केल्याची उत्साही उदाहरणं आहेत. माझ्या शाळेत एकदा वर्गात विचारलं, आजार का होतात? एका मुलाने उठून सांगितलं, पापाचं फळ. आजही आजाराला किंवा कोणत्याही वाईटाला पापाचा परिणाम मानणारे बरेच आहेत. पूर्वजांचं पाप, पूर्वजन्मीचं पाप, पूर्व आयुष्यातलं पाप, अशा अनेक समजुती.
ज्यू धर्मसमजुतीप्रमाणे आदम आणि हिव्वानं केलेलं तर आदिपाप. सूर्यरूपी सैतानाला भुलून त्यांनी ते ज्ञानवृक्षाचं फळ खाल्लं. ह्या आदिपापाचा ताप आपण आजही भोगतो आहोत म्हणे. आजही जगात जे जे वाईट घडतं ते ते ह्या प्रथम पापाचं फळ आहे म्हणे. काही सुष्ट आणि दुष्ट शक्तींच्या झुंजीच्या कहाण्या आहेत. सैतान जगात वाईट घडवतात किंवा देव आणि दानव त्यांच्यात सतत झगडा चालू असतो आणि परिणामी जगात दुःख येतं. जगात सृष्ट शक्तीच असल्या तर अर्थात कुणाचं कधीच काहीच वाईट झालं नसतं. खरंच वाईट घडतं का? मुळात जगात हे काही घडतं ते घडतंच का? हा जरा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. हा जरा बाजूला ठेवू. पण वाईट का घडतं याचा उहापोह करता येईल. अपेक्षेबाहेर वाईट घडत असल्याशिवाय किंवा आपोआपच निसर्गातच निव्वळ दुर्जनांना दुःख वाट्याला यावं अशी भाबडी समजूत असल्याशिवाय खरं तर आपण वाईटावर लक्ष केंद्रित करायची गरज नाही. जगात चांगलं घडणार तसं वाईटही घडणार. साधारण सारख्याच प्रमाणात आज घडणार. अपेक्षेपेक्षा फारच वाईट घडायला लागतं तर प्रश्न येतो, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, हे खरं आहे का? तसं असेल तर त्यात लक्ष घातलंच पाहिजे. जर घोटाळा किंवा काही गोची व्हायचीच असेल तर ती होतेच. या मर्फीचा मजेशीर नियम जगप्रसिद्ध आहे. लोणी लावून टाकलेला ब्रेडचा स्लाईस नेमका घेण्याच्या बाजूला जमिनीवर पडतो. हाही मर्फीचा आणखी एक नियम. गंमत म्हणून आखलेले हे नियम काही माणसं अगदी मनाला लावून घेतात. आपल्या बाबतीत सतत वाईटच होणार आहे हे ती गृहीतच धरतात. मी डॉक्युमेंटरीज बऱ्याच करतो. शूटिंगच्या वेळी लोकेशनवर शांतता हवी असते. नेमकी लांब विमानाची घरघर ऐकू येते आणि अनपेक्षितरित्या थांबावं लागतं. जाम वैताग येतो. ऐतिहासिक किंवा पौराणिक दृश्य असेल तर पूर्ण वाट लागते. वैमानिक मंडळी नेमकी शांतता भंग करायला टपतात आणि एरवी लोकांची लांबून जातात अशा बऱ्याच चित्रकर्मींचा पक्का गैरसमज आहे. मर्फीने तसं सांगूनच ठेवलंय असाही दाखला ते देतात. नुकतंच ऑक्सफर्डजवळ एका मोठ्या कुरणात शूटिंग होतं. इथे सारं कसं शांत असेल असं भरवसा होता. मुद्दाम अगदी सकाळी पोहोचलो आम्ही तर तिथे डोर मर्फीचा नियम. दुसरं काय? खरं तर आवाज आपल्या आजूबाजूला सतत असतातच. पण आपल्याला शांतता हवी असते तेव्हाच आपलं लक्ष आवाजाकडे जातं. एरवी कानाआड केले जाणारे आवाज आपलं घडलं की त्याला लेखी गोंगाट होतात आणि तो कोणीतरी जाणून बुजून केलाय असं आपल्याला वाटायला लागतं. टोस्टचीही तीच गत. टेबलावरून टोस्ट खाली पडताना अर्थातच लोणी लावलेली बाजू वर असते. टेबलची सर्वसाधारण उंची लक्षात घेता नेमकी अर्धी कोलांट उडी
अर्थात लोणी न लावलेली बाजू वर असते. टेबलाची सर्वसाधारण उंची लक्षात घेता नेमकी अर्धी कोलांटी उडी शक्य असते आणि टोस्ट नेमका घेण्याच्या बाजूला खाली पडतो. नेमका लोण्याच्या बाजूला खाली पडतो. गोची व्हायचीच असेल तर ती होतेच. या मर्फीच्या नियमाचा सबळ आणि झकास पुरावा ठरतो. मर्फीच्या नियमाचं आणखी एक उदाहरण. नाणेफेकीमध्ये आपल्याला जेव्हा काटा हवा असेल तेव्हा नेमका छापा पडतो. त्याला तुम्ही निराशावादी नियम ही म्हणू शकता. आशावादी म्हणतील, जबरदस्त इच्छा असेल तर नाणं तुमच्या मर्जीप्रमाणे पडेल. ह्याला फाजील आशावादाचा नियम म्हणता येईल किंवा ह्याला डॉक्टर पंग्लोसचा नियम म्हणता येईल. व्होल्टेअरचं एक पात्र आहे डॉक्टर पंग्लोस म्हणून. ह्या चांगल्या जगात सदैव चांगलं तेच घडत असतं अशी ह्यांची खात्री आहे.